नमस्कार शेतकरी बांधवांनो, विश्वसनीय स्रोतानुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून 2025 मध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। हा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा 2000 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल। सरकार या हप्त्याच्या वितरणासाठी सर्व तयारी पूर्ण करत आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आहे, त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता जून मध्ये मिळणार आहे अशी माहिती विश्वसनीय स्रोतांनुसार मिळालेली आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रभाव विशेष लक्षणीय आहे। राज्यात सध्या 92.89 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। ही संख्या राज्यातील शेतकरी समुदायाच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करते। शेतकरी बांधवांनो, सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात पीएम किसान योजनेचे 92.89 लाख शेतकरी पात्र आहेत। शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात 92.89 लाख शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। तसेच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने देखील केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने ही शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी नमो शेतकरी योजना ही चालू केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तसेच या राज्य पातळीवरील योजनेअंतर्गत देखील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते। बांधवांनो, यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळत आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, आनंदाची बाब म्हणजे अलीकडच्या काळात अनेक पात्र शेतकऱ्यांची स्वतः या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत। यामुळे योजनेच्या लाभार्थी यादीत आणखी सुमारे 50,000 नवीन लाभार्थ्यांची भर पडणार आहे अशी अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांनो, हे नवीन लाभार्थी पुढील हप्त्यांपासून या योजनेचा लाभ घेऊ शकतील। शेतकरी बांधवांनो, या वाढत्या लाभार्थी संख्येमुळे सरकारला अधिक निधीची आवश्यकता असेल, परंतु सरकारने या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पुरेशी तरतूद केलेली आहे। भूमी अभिलेख नोंदी 21 आणि एक खाते आधार कार्डशी जोडल्यामुळे पात्र लाभार्थ्यांची ओळख करणे सुलभ झाले आहे। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्राशी शेअर करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।